नमस्कार मित्रांनो, मी मोहर कांबळे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या व्लॉगमध्ये. तर आजचा दिवस आहे चौथा गुजरात ट्रिपचा. मागच्या 3 दिवसामध्ये आपण गुजरात जरा एक्सप्लोर केलं. त्याच्यामध्ये फर्स्ट डेला आपण गेलो कच्छला, जे अमलसाडवरून कच्छचं अंतर होतं 670 किलोमीटरचं. फर्स्ट डे आपण कच्छमध्येच होतो. त्याच्यानंतर डे 2ला आपण आलो द्वारकेला. रात्री द्वारकेला पोचल्यावर आपण तिकडे स्टे केला आणि त्याच्यानंतर आपण गेलो बेट द्वारकामध्ये. बेट द्वारका पाहिली आणि त्या दिवशी आपण गेलो सोमनाथला. तर 3 दिवस आपण कच्छ एक्सप्लोर केलं, बेट द्वारका पाहिली आणि सोमनाथ पाहिला. आणि त्याच्यानंतर आता चौथा दिवस. आज दुपारी आपण सावंतभाईच्या घरी पोचलो, दिवसभर आराम केला आणि त्या संध्याकाळी आपण चाललो आहे एक मेळा बघण्यासाठी. सावंतभाईच्या गावी एक मेळा लागलाय, तो मेळा बघूया आणि जरा सावंतभाईचं गाव जरा एक्सप्लोर करूया, थोडीशी खरेदी देखील करूया. आशा करतो तुम्हाला हे 3 दिवस हे गुजरात ट्रिपचे आवडले असतील. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता भेटूया खाली. लोचा, कांदा, चटनी शेव. साउंड बेस तो खाते कैसे? चम्मच से ले और मुंह में डाल. ओके. तर मित्रांनो, संध्याकाळचा नाश्ता केला आपण. काय खाल्ला आपण? सुरती लोचा खाल्ला आणि आता वलसाडला चाललोय मेळा पाहण्यासाठी. तर आता आपण भेटूया गाडीमध्ये. देखो ना गाइस, आता आम्ही चाललोय अमलसाडवरनं अंधकेश्वर मंदिर वलसाड. गाँव का नाम 3 हो गया ना. गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया. अभी कौन से मंदिर आए हम? अंधकेश्वर महादेव मंदिर, शिवजी का टेम्पल है. बहुत पुराना टेम्पल है. तो ये अमलसाड़ का सबसे फेमस टेम्पल है. तो आज दिखाते हैं. तर मित्रांनो, आपली जर्नी सुरू झालेली आहे. आपण सावंतभाईच्या घरातून निघालो अमलसाडवरून आणि आपल्याला जायचं आहे वलसाडला, जिकडे मेळा सुरू झाला आहे. त्याच्या आधी आपण एका मंदिरात आलो आहे दर्शनासाठी. मंदिराचं नाव आहे अंधकेश्वर मंदिर, महादेवांचं मंदिर आहे. तुम्हाला मंदिर दाखवतो. आता आतमध्ये जाऊया, जरा मंदिराचा परिसर बघूया आणि दर्शन घेऊया. इकडे समोर अन्नपूर्णा म्हणून लिहिलेलं आहे. हे बहुतेक कॅन्टीन आहे मंदिराची. किती स्वच्छ आणि सुंदर असा मंदिराचा परिसर. हा आहे एंट्रन्स. तर मित्रांनो, हा आहे मंदिराचा मॅप. तर गेट नंबर 1 पासून गेट नंबर 3 सगळ्या गेटची इन्फॉर्मेशन आहे. तर मित्रांनो, मंदिरात प्रवेश करतात उजव्या साईडला आहे चप्पल स्टँड. आपल्याला उजव्या साईडला चप्पल बाहेर काढावी लागेल आणि आपण मंदिराचा पूर्ण परिसर एक्सप्लोअर करू शकतो. आणि विशेष म्हणजे इकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फोटो अलाउड आहे, ऑब्जेक्शन नाही येते. मित्रांनो, इकडे लिस्ट आहे 12 ज्योतिर्लिंगची. त्यापैकी सोमनाथला आपण जाऊन आलो. मतलब जितने भी 12 ज्योतिर्लिंग है ना, 12 के 12 का पार्ट अलग अलग से बनाया हुआ है. तो ये फर्स्ट सोमनाथ से स्टार्ट होता है. इतिहास अगर जानना हो तो वहाँ पे बैठ के वहाँ पे स्कैनर है, स्कैनर से सारा इतिहास पता चल जाएगा.
तर मित्रांनो, जसं आपल्याला सावंतभाईने सांगितलं, या मंदिरामध्ये 12 ज्योतिर्लिंगचं प्रतिकृती आहे. तर आपल्याला ते 12 ज्योतिर्लिंग बघायला भेटतील. त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला आहे सोमनाथजीचं ज्योतिर्लिंग, जे आपण सोमनाथला जाऊन आलो त्याची हुबेहूब प्रतिकृती आहे. तुम्हाला आता दाखवतो. तर पहिलं ज्योतिर्लिंग आहे श्री सोमनाथ यांचं. मित्रांनो, सोमनाथ ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिर हे गुजरातमधील वेरावळ येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्याला आहे. तर मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकावर आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे कृष्णा नदीच्या काठावर आहे. याला दक्षिणेचे कैलास म्हणतात, जिथे भगवान शिव आणि माता पार्वती विराजमान आहे. तर मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकावर आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. आपल्या पाठीमागेच आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात शिल्पा नदीच्या काठावर वसलेले एक स्वयंभूत ज्योतिर्लिंग आहे, जिथे चित्ता भस्म आरती आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगभरातून अनेक भाविक येतात. तर मित्रांनो, चौथ्या क्रमांकावर आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. महाकालेश्वरच्या बाजूलाच आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. प्रत्येक ज्योतिर्लिंगच्या समोर एक असा बोर्ड दिलेला आहे, ज्याच्यामध्ये थोडक्यात माहिती दिली आहे. आणि इन डिटेल बघायचं असेल तर हा QR कोड आपल्याला स्कॅन करावा लागेल. मित्रांनो, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या काठावर वसलेले भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र स्थान आहे, जिथे नर्मदा नदीचा द्वीप अर्थात बेट ओंकार सारखा दिसतो, म्हणून याला ओंकारेश्वर मंदिर म्हणतात. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे 5व्या क्रमांकावर वैद्यनाथ ज्योतिर्लिंगच्या जवळ. सलग 4 ज्योतिर्लिंग आपण पाहिले. आता हा आहे 5व्या क्रमांकाचा ज्योतिर्लिंग, तो म्हणजे वैद्यनाथ. तुम्हाला आता वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दाखवतो. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे. तसेच याला परळी वैद्यनाथ असे देखील म्हटले जाते. हे ज्योतिर्लिंग अहिल्याबाई होळकर यांनी बांधले असून स्पर्शदर्शनाने रोग बरे होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो 6व्या क्रमांकावर, जिकडे आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग. हा भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे आपल्या पुण्यामध्ये, आणि तिथे एक प्रतिकृती आपण गुजरातमध्ये देखील पाहू शकतो, अंमलसाड मंदिरामध्ये. तुम्हाला आता भीमाशंकर ज्योतिर्लिंग दाखवतो. मित्रांनो, भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असलेले भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाण आहे, जिथे भीमा नदीचा उगम होतो आणि त्रिपुरासूर राक्षसाचा वध झाल्याची पौराणिक कथा आहे. हे ठिकाण धार्मिक महत्त्व, प्राचीन वास्तुकला यासाठी ओळखले जाते आणि इथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. तर मित्रांनो, आपल्या समोर जे दगड आहेत, अवशेष आहेत, आणि भगवान शंकराची आणि माता पार्वतीची जी मूर्ती आहे, ते दगड्स आणि माता पार्वतीची आणि भगवान शंकराची मूर्ती सुमारे 800 वर्ष जुने असे अवशेष आहेत. ते ह्या मंदिराच्या ट्रस्टने अजूनही सांभाळून ठेवलेले आहेत. तुम्हाला ते दाखवतो. तर मित्रांनो, जसं आपण पाहिले, भगवान शंकराची आणि माता पार्वतीची मूर्ती सुमारे 800 वर्ष जुनी असलेली मूर्ती अजूनही ट्रस्टने सांभाळून ठेवलेली आहे. तसेच श्री गणेशाची अर्थात आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती देखील 800 वर्ष जुनी आहे. ती देखील या ट्रस्टने चांगली सांभाळून ठेवलेली आहे. तुम्हाला आता गणपती बाप्पाची मूर्ती दाखवतो. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 6 ज्योतिर्लिंग पाहिले. त्याच्यानंतर आपण सुमारे 800 वर्ष जुने असलेले मंदिराचे मूर्तीचे अवशेष पाहिले. त्याच्यानंतर आता आपण आलेलो 7व्या ज्योतिर्लिंगजवळ, ते म्हणजे रामेश्वर ज्योतिर्लिंग. तुम्हाला आता रामेश्वर ज्योतिर्लिंग दाखवतो. रामेश्वर ज्योतिर्लिंग तमिळनाडूमधील असलेले
12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून याला रामनाथ स्वामी मंदिर असेही म्हणतात, जिथे भगवान श्रीरामाने रावणाचा वध केल्यावर ब्रहत्येच्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवलिंगाची स्थापना केली होती. तर मित्रांनो, 8व्या क्रमांकावर आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग. नागेश्वर ज्योतिर्लिंग हे गुजरातमधील द्वारका येथे स्थित आहे. ते नागदोषापासून मुक्ती देणारे आणि विषबाधा टाळणारे, सर्व संकटापासून दूर करणारे म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग जवळ, जो आहे 9व्या क्रमांकावर. तुम्हाला आता काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग दाखवतो. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे भगवान शंकराचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे गंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. याला मोठे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असून दररोज लाखो भक्त इथे दर्शनासाठी येतात. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग जवळ, जो आहे 10व्या क्रमांकावर. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिक जवळील ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले असून गोदावरी नदीचे उगमस्थान मानले जाते. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे केदारनाथ ज्योतिर्लिंग जवळ. केदारनाथ ज्योतिर्लिंग आपल्या समोरच आहे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, जसं मी सुरुवातीला सांगितले, हे 12 ज्योतिर्लिंग हुबेहूब तसेच ज्योतिर्लिंगचे प्रतिकृती आहे, जसे ते प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात आलेले आहेत, उदयाला आलेले आहेत. त्याचप्रमाणे इथे देखील या ज्योतिर्लिंगची हुबेहूब प्रतिकृती आहे. तुम्हाला आता केदारनाथ ज्योतिर्लिंगची प्रतिकृती दाखवतो. केदारनाथ ज्योतिर्लिंग उत्तराखंडमध्ये हिमालयात 3583 मीटर उंचीवर मंदाकिनी नदीच्या काठावर बसलेले आहे, जे 5 पांडवांनी मिळून बांधले गेले होते. केदारनाथ येथे हिवाळ्यात हे मंदिर बंद असते, तर वसंत ऋतूमध्ये उघडते. ज्ञानेश्वर ज्योतिर्लिंग हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथे एलोरा लेणीजवळ आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले 12 ज्योतिर्लिंगची परिक्रमा पूर्ण झाली. पहिल्या क्रमांकावर होते श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि शेवटच्या क्रमांकावर अर्थात 12व्या क्रमांकावर आहे श्री ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंग. तर मित्रांनो, मंदिरात आल्यावर आपण 12 ज्योतिर्लिंगचे दर्शन घेतले. त्याच्यानंतर आपण आतमध्ये चाललो आहे मेन मंदिरामध्ये, जे खूप वर्षांपासून इथे अस्तित्वात आहे. तर मित्रांनो, आपल्या मंदिराचा अर्धा परिसर कव्हर करून झालेला आहे आणि आपण पुढचा परिसर कव्हर करायला चाललो आहे. तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो, फायनली आपण चाललेलो आहे अंधकेश्वर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याजवळ. आता काही सीड्यांचं अंतर आपल्याला पार करायचं आहे. मग आपण भेटूया अंधकेश्वर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याजवळ. तर मित्रांनो, अंधेश्वर महादेव मंदिर गुजरातेतील अमलसाड येथे आहे. हे भगवान शिवांना समर्पित एक प्राचीन आणि सुंदर मंदिर आहे, जे नवसारी जिल्ह्यातील अमलसाड येथील बिल्लीमोरा येथे आहे, जे त्याच्या आकर्षक वास्तुकलेसाठी आणि 64 खांबासाठी प्रसिद्ध आहे, जिथे भाविक दर्शनासाठी आणि शांततेत भेट देतात. मंदिराची रचना सुंदर असून त्यात 64 खांब आहेत, हे पाहण्यासारखे आहे. हे मंदिर अंदाजे 800 वर्षापूर्वीचे असल्याचे मानले जाते. वो जो फोटो दिख रहा है ना, हर रोज़
वो जो नंदी भगवान है एक पत्थर के पास जाके हर रोज़ दूध चढ़ाते थे बिना, अब उसने दूध देना बंद कर दिया था अपने ग्वार, अब जहाँ पे थी वहाँ पे। तो एक दिन उसका जो चरवा था उसने छुप के देखा कि ये हर रोज़ जाती कहाँ पे है, तो हर रोज़ एक पत्थर के पास जाके वो दूध देती थी। तो ये है उसका अंधेश्वर महादेव का इतिहास है। तर मित्रांनो, आत्ताच आपण गेलो होतो अंधकेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याजवळ. तिकडे शंकर भगवानाची पिंड होती, आपण दर्शन घेतले आणि सावंतभाईकडून आपल्याला गोष्ट कळाली ती म्हणजे हे जे मुख्य मंदिर आहे तिथे सकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत चालू असतं दर्शनासाठी आणि संध्याकाळची 5:45ची आरती असते. ह्या बाकीचा जो मधला वेळ असतो त्या वेळामध्ये मुख्य मंदिर बंदच असते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण अंधकेश्वर महादेव यांचं मंदिर आपण एक्सप्लोर केलं, महादेवाचे दर्शन घेतले. त्याचबरोबर आपण 12 ज्योतिर्लिंगाचे देखील दर्शन घेतले. त्याच्यानंतर आपण गेलो शनिदेवाचे दर्शनासाठी आणि त्याच्यानंतर आपण बजरंगबली हनुमान यांचे दर्शन देखील घेतले. आणि तुम्ही जो मंदिराचा कळस बघताय, आत्ताच आपल्या सावंतभाईने सांगितले मंदिराचा कळस हा इकडच्या गावकऱ्यांनी मिळून वर चढवलेला आहे. त्याचबरोबर मंदिराचा कळस चढवण्यामध्ये हातभार आणि श्रमदान सावंतबाईचे वडील आणि त्यांचे काका या दोघांना देखील श्रमदान केले आहे. तर अशा कधी तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल अंधकेश्वर महादेवांचं मंदिर जे आहे अमलसाड येथील. तर आता आपण भेटूया वलसाडला मेळा बघण्यासाठी.